मला विरोध हा आहे की हिंदी हा विषय आत्तापासून लहान मुलांपासून नको, 5वी नंतर तुम्ही घ्या, अतिउत्तम आहे। बर्डनचा विषयच नाही, कारण की कसं आहे, आपण आपली मातृभाषा मराठी आहे, तसंच आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे, तर हिंदी पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढी मराठी आहे। मुळात 1ली ते 5वी म्हणजे याचा अर्थ तो अभ्यासक्रमसुद्धा त्यांना पचेल, रुचेल, डायजेस्ट होईल ह्या हिशोबानेच जर फ्रेमवर्क झाला आणि ह्या प्रत्येक भाषेचं ज्ञान त्यांना भेटलं सोप्या भाषेत, तर ही चांगलीच गोष्ट आहे। प्राथमिक गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना नीट समजून घेणं आवश्यक आहे आणि जोपर्यंत त्या समजत नाही तोपर्यंत दुसऱ्या भाषेची ओळख करून घेणं म्हणजे हे जमलिंग होण्यासारखं आहे। ही विषय पहिलेपासून केलाय, पण मुलांना खूप विषय लहान वयातच खूप विषय आलेत ना, अजून ॲड ते टप्प्याटप्प्याने करत जातात, ते उलट चांगलं आहे ना। हाय नमस्कार, मी अमोल। आज विषय खूप चांगला आहे, तो म्हणजे हिंदी भाषा जी आहे प्रत्येकाला आली पाहिजे असं सरकारचं मत आहे। म्हणूनच की काय त्यांनी 1ली ते 5वी इयत्ता त्यांना आता कंपल्सरी करण्यात येणार आहे। याआधी मुलांना इंग्रजी शिकवलं जायचं, मराठी म्हणजे जर इंग्लिश माध्यमातून आहेत तर मराठी शिकवलं जायचं, तर आणखीन एक विषय म्हणजे हिंदी। या विषयावरती बोलण्यासाठी मी एका शाळेत आलेलो आहे। शाळेत नेहमी आई किंवा वडील आपल्या मुलाला पाल्याला घेण्यासाठी आणि न्यायासाठी येतात। असेच काही पॅरेंट्स आपल्यासोबत आहेत, आपण त्यांचं मत जाणून घेऊया। मॅम, तुमचा मुलगा कितवीला आहे? पहिलीला आहे। तुम्हाला ही माहिती मिळाली आहे का की आता? अजून तरी माहिती मिळालेली नाही आहे आणि आमची पेरेंट्स मीटिंग पण झालेली नाही आहे। जेव्हा होईल त्यावेळेला आम्हाला कळवण्यात येईल। अच्छा, हे सरकारने आता जाहीर केलं आहे, ह्याच्यावरती कधी अंमलबजावणी होईल ह्याची वाट आपण सगळे पाहतोय। पण हे आवडेल तुम्हाला की 1ली ते 5वीमध्ये मुलांना म्हणजे पहिले 5वी नंतर हिंदी हा विषय होता, आता 1लीपासूनच सुरू आहे, काय वाटतं तुम्हाला? खूप चांगलं पण आहे असं। जेव्हा एक एक गोष्ट वाढत जाते मुलांच्या अभ्यासात तर त्यांची प्रगती होईल, त्याच्यामुळे हिंदी विषय हा यायलाच पाहिजे मुलांना। तुमचं काय मत आहे? माझं पण ह्या म्हणतात तेच मत आहे, कारण हिंदी हा विषय हवाच। तसं मराठी महत्त्वाचं आहे, इंग्लिश महत्त्वाचं आहे, गणित आहे, त्याप्रमाणेच हिंदी पण महत्त्वाचं आहे, मुलांना आलंच पाहिजे। याला काही विरोध नाही आहे? तुम्हाला वाटतं मुलांवरती बर्डन येईल असं काही म्हणतायत लोक? नाही, त्या बाबतीत असं काही वाटत नाही, पण चांगली गोष्ट आहे। आता 1ली ते 5वी जे ते हिंदी देखील शिकवलं जाणार आहे शाळांमध्ये। तुम्हाला काय वाटतं एक पॅरेंट्स म्हणून, ह्या गोष्टी लहान मुलांवरती ताणतणाव पडेल की त्यांना त्यांच्या ज्ञानामध्ये भर होईल, एक नवीन भाषा शिकायला मिळेल, काय वाटतं? हिंदी आपल्या भारताची राष्ट्रभाषा आहे हे मुलांना समजायलाच पाहिजे। आधीपासून जर त्याचा संस्कार पडत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे। मुळात जेव्हा तुम्ही करिअरसाठी वेगवेगळ्या राज्यात जातात, तुम्हाला अकोमोडेशनसाठीचा फायदा होत जातो। सो हिंदी आणि आता आपण आपला जो सगळे सिटीज आहेत बहुभाषिकच आहेत, तेव्हा एकमेकांना घुलमिळ करण्यासाठी हे ॲडजस्ट करण्यासाठी ह्या भाषा असं यायलाच हव्यात। सो हिंदी, मराठी, इंग्रजी ह्यांना मुलांना शिकवणं असायलाच पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे, प्राधान्य द्यायला पाहिजे, कारण की ते एकतर त्यांची स्वतःची प्रगतीसाठी आणि पुढे करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू पण त्याचा यूज होईल असं तुमचं मत आहे? माझं मत। पण आता जे राजकारण पण सुरू आहे, काही पक्ष म्हणतात की आम्ही होऊन देणार नाही, किंवा काही म्हणतात की आम्ही हे करणारच कारण मुलांना त्याचा फायदा होईल, काही याच्या विरोधात आहेत। ते राजकारण बघता यात विद्यार्थ्यांचं नुकसान किंवा काय अशा गोष्टी होतील का राज्यामध्ये ज्या होऊ नये? राजकारणी करतातच, ते त्यांचा पोळी भाजण्याचा तो कार्यक्रम असतोच। मुळात आपण ॲज अ पॅरेंट म्हणून मुलांच्या समृद्धीसाठी काय करता येईल आणि काय करणं गरजेचं आहे त्या हिशोबाने विचार करायला पाहिजे। मुळात 1ली ते 5वी म्हणजे याचा अर्थ तो अभ्यासक्रमसुद्धा त्यांना पचेल, रुचेल, डायजेस्ट होईल ह्या हिशोबानेच जर फ्रेमवर्क झाला आणि ह्या प्रत्येक भाषेचं ज्ञान त्यांना भेटलं सोप्या भाषेत, तर ही चांगलीच गोष्ट आहे। म्हणजे तुम्ही सहमत आहात की शिकवलं पाहिजे? उलटा म्हणजे आजच्या तारखेला जर्मनी, फ्रेंच वगैरे आपल्याकडे आवर्जून भाषा शिकवल्या जातात की त्या मुलांचे पुढचे करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू रस्ते चांगले होऊन जातात। तर आतापासूनच जर आपण मुलांना आपल्या भारतात जे भाषा अवेलेबल आहेत त्यांच्याविषयी ज्ञान दिलं तर त्यांची तेवढी समृद्धी पण वाढेल ना, साहित्यिक समृद्धी वाढेल, लोकांची मिसळ होणं सोपं होऊन जाईल। सो मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे। हा मोठा शिशुला आहे। मग आता हा जेव्हा 1लीत जाईल तर त्याला हिंदी सब्जेक्ट देखील त्याला लागू असणार आहे, तर हे चांगलं आहे की काय वाटतं तुम्हाला? चांगलं आहे। या आधी असं नव्हतं, दरवर्षी हे होतं
आमच्या हिशोबाने तरी जे आम्ही शिकलो लहानपणापासून आत्तापर्यंत त्या हिशोबाने आम्हाला जे की आपली मराठी मीडियम आहे तर मराठी मीडियमला आपल्याला जे लहान शिशूपासून 4थीपर्यंत ठीक आहे जे आपले मराठी विषय आहेत आणि जे शिकवलं जातं तेच योग्य आहे. 5वी नंतर मुलांचं थोडंसं ज्ञान वाढतं. मग 5वी ते नंतर पुढचं जे शिक्षण आहे त्याच्यासाठी आपल्याला योग्य आहे की हिंदी विषय घ्या, संस्कृत घ्या किंवा अजून कोणताही विषय घ्या. ते त्याच्या 5वी नंतर मुलांना ज्ञान येतं. तर आत्तापासून या लहान मुलांना काय तुम्ही हिंदी शिकवणार किंवा काय संस्कृत शिकवणार हे आहे ना. मग जे आहे शिक्षण ते तुम्ही 5वी नंतरच्या मुलांना द्या. 5वी नंतर मुलांना ते हाताळणं पण कसं आहे त्याच्यावरती काय प्रश्न विचारायचे हे पण त्यांना समजतं. आताच्या एवढ्या लहान मुलांना तुम्ही हिंदी शिकवाल किंवा संस्कृत शिकवाल एक तर नाही सगळे पालक आपले शिकलेले नाही आहेत मराठी मीडियमवाले पण. मग त्यांना तुम्ही आतापासून ते विषय देऊन त्या पालकांवरती पण जोर टाकतायत की बाबा त्या पालकांनी पण त्यांचा तो अभ्यास घ्यावा किंवा इतर एक्स्ट्रा क्लासेस लावावे हे सांगितलं जाते. मग हे योग्य नाही आहे ना असं आहे. मग पालकांवरती तुम्ही बर्डन टाकतात. शाळेमध्ये शिक्षक लोक आहेत शिक्षक लोकांवरती पण ते बर्डन येत आहे की बाबा त्यांना एक्स्ट्रा वेगळा विषयाबद्दल माहिती सांगायची आहे किंवा शिकवायचं आहे मुलांना. पण ते तेवढं मुलं करू शकतात का? उगाच मुलांवरती तो अभ्यासाचा भार का? जे जसं चाललं होतं आपलं तेच योग्य होतं. त्याच्यानंतर मोठं झाल्यानंतर मुलांना आपोआप सगळ्या गोष्टींची माहिती मिळतेच आहे की. मग त्यासाठी आपल्याला जो विषय जसा आहे तसा ठेवलेला योग्य आहे. खरंच हे आधीपासून केलं पाहिजे होतं कारण या आधीची जी बॅच आहे त्यांनी तर 5वी नंतर त्यांना हिंदी मराठी विषय पहिलेपासून केला आहे पण मुलांना खूप विषय लहान वयातच खूप विषय आलेत ना. मग अजून ॲड ते टप्प्याटप्प्याने करत जातात ते उलट चांगलं आहे ना. मराठी विषय या वर्षीपासूनच आले पण बाकी सब्जेक्ट त्यांना ज्युनियर सिनियरपासून आहेत ना. मग हे टप्प्याटप्प्याने वाढवतात ते उलट चांगलं आहे. एकदम भार नाही दिला आहे. गेल्या वर्षी मराठी केलं आता हिंदी वाढवत जातात ते उलट चांगलं आहे. याआधी 1ली ते 5वी नंतर हिंदी होतं पण आता 1ली ते 5वी मध्येच हिंदी शिकवलं जाईल. तर पॅरेंट्स खुश आहेत असं वाटतं? हो चांगलं आहे. उलट मुलांमध्ये हे होत आहे ते चांगलं आहे ना. मुलं अजून प्रगती होत जाईल मुलांमध्ये. पण या वेगवेगळ्या भाषा एकदम लहान मुलांना दिल्यानंतर काही पॅरेंट्सचं मत आहे की त्यांच्यावरती बर्डन होतं असं वाटतं तुम्हाला? हा बर्डन होतं भरपूर. मुलं लहान लहान असतात तेवढा अभ्यास नाही होत जमत नाही मुलांना. छोटंसं बाळ आणि एवढं मोठं दप्तर पॅरेंट्स म्हणून काय बघता म्हणजे इतकं वजन घेऊन जात असतं. हां भरपूर ओझं असतं. मुलं घ्यायला मागत नाही दप्तर आम्हालाच घ्यावं लागतं. म्हणून तर तुम्ही घ्यायला येता त्यांना? हो घ्यायला आणायला असं. पण विषयांचा भार देखील त्यांच्या आयुष्यात आहे भरपूर. मुलं काही मुलं जी हुशार असतात ते अभ्यास करतात. जी कमी हे असतात त्यांना खूप हे करावं त्रास होतो असं. आणि पॅरेंट्सना सुद्धा ज्यांना आता वेगळी भाषा येत नसेल किंवा शिकवून आईबाप वडील नसते शिकलेले त्यांचा एवढा अभ्यास घेणं पण हार्ड जातं. हिंदी हा विषय आता लागू होईल तर यावरती तुमचं काय मत आहे पॅरेंट्स म्हणून? चांगला विषय आहे हिंदी हा. पहिलीपासून मुलांना हवं चालू असं वाटतं. तुमचं काय मत आहे? योग्य आहे कारण संस्कृत जेवढं हार्ड आहे तेवढं हिंदी खूप सोपं आहे. त्याच्यामुळे मुलांना ते इजी पण जाऊ शकतं. अच्छा म्हणजे दोन्ही ऑप्शन असतील एक ते हिंदी किंवा संस्कृत. पण जर हिंदी घेत असेल तर संस्कृत पण बंद केलं पाहिजे. पण संस्कृतमध्ये जे कळतं तेवढं मुलांना हिंदीमध्ये जास्त कळतं पण संस्कृत जास्त हार्ड जातं कारण जे पॉईंट असतात ते नाही कळत लवकर मुलांना. त्याच्यामुळे हिंदी असेल तर ठीकच आहे बस. बर्डनचा विषयच नाही कारण की कसं आहे आपण आपली मातृभाषा मराठी आहे तसंच आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे. तर हिंदी पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढी मराठी आहे. त्याच्यावर म्हणजे चर्चा करण्यासारखं काय आहेच नाही त्याच्यामध्ये. तर हिंदी पण विषय असला पाहिजे. मग एक शिक्षिका म्हणून आता जी लहान मुलं आहेत इयत्ता 1ली ते 5वीपर्यंत त्या मुलांना हिंदी हा विषय असेल तर एक शिक्षिका म्हणून काय वाटतं तुम्हाला? आनंदाची गोष्ट आहे की काय? आनंद असं म्हणता येणार नाही कारण 1 ते 6 वर्षाची मुलं नाही म्हटलं तरी पहिलीमध्ये 6 वर्ष वयोगट 6 वर्ष असतो. हळूहळू बदल करणं लगेच नाही. तुम्ही म्हणाल की पहिलीमध्ये डायरेक्ट थेट त्यांना आपण हिंदीतून त्यांचं पुढचं शिक्षण सुरू करायचं. शिक्षण म्हणजे त्यांना ओळख करून त्या विषयाची ओळख तर नाही. जे आहे जे मराठीमध्ये सध्या जसं आहे तसंच ते आपलं मराठीतूनच त्यांना शिक्षण देणं आवश्यक आहे. आणि राहिला प्रश्न हिंदीचा तर हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. राष्ट्रभाषाची ओळख होणं आवश्यक आहे पण त्याला थोडा अवधी मिळतो. आणि आत्तापर्यंतचं जर कारकिर्दीचा आपण विचार केला तर सगळ्या मुलांना हिंदी ही नीट समजते त्यांना अवगत होते. प्रथमतः आपल्या मातृभाषेतूनच त्यांना परिपक्वता जर आली तर त्याच्या जोडीने जसं इंग्रजी शिकतायत तशी ती हिंदी
आपोआपच ती मुलं शिकू शकतील. 5वी नंतरच्या मुलांना तुम्ही कुठले वेगळे विषय घेताय, अकॅडमिक घ्या विषय, हिंदी, संस्कृत किंवा इतर कुठलंही अजून नॉलेज तुम्हाला द्यायचं आहे ॲडिशनल, कॅलिग्राफी आहे, दुसरं कुठले आहे, ते सगळे विषय त्यानंतर द्या. आत्तापासून लहान मुलांवरती एवढं बर्डन टाकून त्या मुलांचा पण अभ्यासासाठी प्रोग्रेस जी व्हायला पाहिजे ती तशी होत नाही आहे. जे आता आम्ही आमच्या मुलांचं बघतो आहोत आता एवढं 2-4 वर्षामध्ये, माझा मुलगा स्वतः 3रीला आहे, तर आम्ही जे बघतो आहोत अभ्यासक्रम वगैरे त्या हिशोबाने जसा आम्हाला शिकवला गेला त्या पद्धतीने तरी अभ्यासक्रम आता काहीच नाही आहे. नाही ते पुस्तकातली माहिती मुलांना पेपरमध्ये येते, इतर ॲडिशनल जनरल नॉलेजचेच क्वेश्चन येतात. मग मुलांवरती तो उगाच जनरल नॉलेज पण ते मुलं प्रॉपररित्या घेत नाहीत. आणि जो मोबाईलचा वापर चालू केला आहे गव्हर्नमेंटने की मुलांना मोबाईलवरती माहिती दिली पाहिजे, एक प्रकारे चांगली आहे, पण जी शिक्षक लोक त्यांच्यापर्यंत जी माहिती पोहोचवत आहेत की नाही आम्ही तुम्हाला मोबाईलवरती माहिती अभ्यासक्रम पाठवू किंवा अभ्यास पाठवू, हे योग्य नाही आहे. मुलांना लिखाणाचा सराव होऊ देत, जेवढं मुलं लिखाण करू शकतील तेवढं उत्तम आहे. त्यांचा सराव होईल, त्यांचं अक्षर सुधारेल, त्यांना लिखाणाची आवड होईल आणि जे आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जातं ते आपल्याला शिक्षकांकडूनच मिळेल हे त्यांना मेन म्हणजे माहिती होईल. आताच्या या मोबाईलच्या युगामध्ये असं झालं आहे की मुलं जी आहेत त्यांना हे गृहीत धरतात, नाही आज सरांनी अभ्यास काय नाही, आज सर मुलांना मोबाईलवरती अभ्यास पाठवणार आहे, ते आईकडून घ्यायचं आहे, नाही तर इतर कोणी आपले गायडन्स आहेत घरातले त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचं आहे, हे त्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लिखाणाचा स्कोप कमी झालेला आहे पूर्णपणे. मग तुम्ही ह्या विरोधात नाही आहेत, पण तुम्हाला असं वाटतं की आम्हाला विरोध हा आहे की हिंदी हा विषय आत्तापासून लहान मुलांपासून नको, 5वी नंतर तुम्ही घ्या, अतिउत्तम आहे. तेव्हा मुलांना समज आहे, त्यांना ती हिंदी भाषा त्यांच्याबरोबरचे जे इतर लँग्वेजवाले मित्रमंडळी आहेत त्यांना ती तेव्हा भाषा समजेलच आपोआप. ते आत्तापासून लहानपणापासून नको, कारण त्यांना हा विषय करायचा, मराठी करायचं, इंग्लिश करायचं का मॅथमॅटिक्सचं हे विषय समजायचे का संस्कृत बघायचं किंवा हिंदी बघायचं, ते लहान मुलं कन्फ्यूज होतात, कन्फ्यूजच होणार आहेत. तर हे पॅरेंट्सचं मत आहे की लहान मुलांपासून आता वेगवेगळ्या भाषांचे जे सब्जेक्ट आहेत ते लादले गेले तर ते थोडे कन्फ्यूज होतील, त्यांना कळणार नाही. उलट जे आधीपासून चाललेलं जे 5वी नंतर जे विषय होते तो इंग्रजी असेल, मराठी माध्यमांसाठी इंग्रजी भाषा ही आली पाहिजे हे ठीक आहे, पण हिंदीचं पण एक बर्डन आहे. गेल्या वर्षी मराठी केले होते आणि आता हिंदी, तर या गोष्टीमध्ये कुठेतरी पॅरेंट्स जो आहे तो कन्फ्यूज आहे. कॅमेरामॅन विजय शॉसोबत अमोल तेली, ठाणे.